मासुळीच्या मागे बरेच मासे लागलेत. आता कलियुगाचा नियम आहे, मासुळीच्या मागे मासच लागणार, दुसरं काय लागणार. लागलं होतं बाबा. पण हे बघून नारदाच्या मनात वेगळीच भावना निर्माण झाली. नारद म्हणला एकटं जगण्यात मजा, एवढं 2 तास कीर्तनात टाळ येऊन भरायचं, काय मजा महाराज. मजा तवा आहे जेव्हा घरी गेल्यावर पाय दाबाय बायको असं, जेव्हा ती म्हणेन का धनी लय दमले हो, नाही का, मजा तवा आहे. एवढं 2 तास बदाड 5 बदाडायचा काय सुद्धा मजा नाही. मजा तवा आहे जेव्हा घरी गेल्यावर हात दाबाय बायको असं, तर वाजविण्यातच मजा नाही. एवढं सुंदर गायन करायचं काही मजा नाही. घरी गेल्यावर गळा दाबाय बायको पाहिजे आपल्या. चळाय 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 बायको पाहिजे महाराज आहे का, प्रत्येकाला वाटतं बायको पाहिजे. नारदालाही वाटलं, आयुष्यभर चिपळा वाजवल्या. श्रीमद नारायण 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 हरी नारायण श्रीमद नारायण नारायण नारायण. काय दिलं देवानं? देवानं काहीतरी द्यावं म्हणून देवाचं नाव घेऊ नका. देवाने खूप काही दिलंय म्हणून देवाचं नाव घ्या, कारण देवाला साक्षात भगवंत पांडव परमात्म्याच्या आतापर्यंत दिला. काय दिलं श्री देवा? काय पाहिजे नारदा? एकटं जगण्यात मजा नाही, मग बायको पाहिजे. तुला कुठली आवडली काय? नाही. मग कुठली पाहिजे? लोकांच्या घरात कशाला बघतो, स्वतःच्या घरात 16,108 आहे, 2-4 देन मला. तुला काय एवढा खायच्या का? शेततळ मागितलं ती मागितलं आणि सरपंचाच्या रानातलं मागितलं तो देईन का? त्याचा काय तो वसाड पाडून का? पण ते देव आहे. देव म्हणला हरकत नाही, जिथं मी नाही ती बायको. 16,106 घरं फिरणारत, एकही जागा अशी नाही जिथं देव नाही. जिथे जसे भक्त ते मानी जे भगवंता भक्ती योग निश्चित जाण माझा मुलींची भाषा आहे. सर्वागती रामादे हा देही देव आहे तो. करारविंदेन पदारविंदम मुखारविंदेन विनिवेशयन्तं वटस्य पत्रस्य पुटेशयानं बालं मुकुन्दं मनसा स्मरामि श्रीकृष्ण गोविन्द हरि मुरारी विनाथ नारायण वासुदेव. देव ही वाजवलेली टाळी, हे घेतलेलं नाम, हे सुटलेला वारा, हे चालू कीर्तन सगळं कोण आहे? विठ्ठला. जयी स्थळी पिता ठाव नाही ओरडा, जागाच नाही जिथं देव नाही. 16,107 घर जांबवंतीचं, अस्वलांची, पण सगळ्यात देखणी योगेश्वर भगवान तिचा. नारदाला मनोमन इच्छा ही भेटावी, पण देव येतो. ब्रँडेड माल कुणाच्या बी हाती लागू देत नाही. देवान दिलीच नाही महाराज, त्याची तो फुगडी खेळ होता. शेवटचं घर पट्टराणीचं. पंढरपूरच्या जवळ राहता तुम्ही. पट्टराणी कोण? पट्टराणी कोण आहे? 16,100 जे बायका होता, 16,108 त्यामध्ये पट्टराणी कोण आहे? बाप रखुमा देवीवर, रखुमाईच्या पती विठोबा रखुमाई. कोणाचं नाव येतं? रुक्मिणी. मग जिचं नाव येतं तीच पट्टराणी आहे ना. रखुमाई माता म्हणजे रुक्मिणी माता पट्टराणी आहेत, म्हणून तर पाठीपाठी उभ्या आहेत. कसं आहे ना, खरं सांगू का, खरं तर देव रुक्मिणी माता रुसली म्हणून तुझ्या माग माग आलता. पण ती कसं आहे, मोठ्याचं खुपतंय, बारक्याच उघड पडतंय महाराज बरं का. ती बायकोला मनवायलाच पंढरपूर महाराज बरं का. ती कसं आहे, आता जाऊ द्या, आता कसं असतंय, चला जाऊ द्या, मोठ्याचं काय बी खपतं महाराज बरं का. आणि आमचा नुसतं डबा घेऊन आला तरी लोक म्हणतात डबा गेलता का? नाही, दाण्याचा डबा. देव आला तेव्हा तुला नाही दिसला, माझा डबा बरा दिसत तुला. जाऊ द्या, सांगत जा बाया, मग कुणाला तुम्हाला तिला नाही सांगत, त्यांना नाही सांगायचं, कुणाला सांगायचं. हा सांगत जा, लय नका सांगत जा, थोडं कमी सांगत जा बरं का. हा मग काय सांगायचं? देव म्हणले शेवटचं घर. नारद गेले, तुळशीला पाणी घालतो रुक्मिणी माता. देव इकडे तिकडे दिसला नाही. नारदाला म्हणा म्हणून लाडू फुटले देवाला. हा मला देव दिसत नाही, देव नाहीये. रुक्मिणी आईसाहेब म्हणलं, रोज आईसाहेब म्हणणार गबाळ. डायरेक्ट रुक्मिणी. नारदा, नारदा नाही, नारद राव म्हणायचं. येत तुला दाखवते नारद राव. माझा नवरा जिवंत आहे, तुला का नारद राव म्हणायचं रे? तुझ्याच नवऱ्यानं सांगितलंय जिथं मी नाही तिचा नवरा तू. म्हणजे ही गबाळ माझ्याकडे सुधरवाय पाठवलंय. बर, हरकत नाही नारद राव. असं मी देव वाटून वाटून माझ्या वाटणीला लय कमी येतो.
त्याच्यापेक्षा तुमचा न माझा राजा राणीचा संसार किती भारी. पण कसं आहे नारदराव, मी जर तुमच्या हाताला धरून आशीष ताईंच्या गावात गेले तर लोक काय म्हणतील, कृष्णाची बायको पांडुरंगाची बायको रुक्मिणी नारदाच्या हाताला धरून आली. लोक चांगलं म्हणतील का? लोकांची बायको घेऊन फिरलं लोक चांगलं म्हणतात का? पण स्वतःची बायको घेऊन फिरलं कोण नाव ठेवतं का? कळलं त्याला. नारदाला ती म्हणली, हो कसे मी काय करते, देवाच्या नावाची माळ काढते तुमच्या नावाची, म्हणजे कसं लोक नाव ठेवणार. ठीक आहे, पण त्याच्या आधी कसं माझं दुसरं आहे पण तुमचं पहिलंच आहे की नाही. जरा सप्पारी बिप्पारी जरा बँड बिंड आहे मंडळ्या भेंडवळ्या जरा आई शोध ना. त्याच्या आधी एक काम करा, समोर एक कुंड आहे त्या कुंडात फ्रेश व्हा, आंघोळ करा, मग पुन्हा इना काढला, चिपळ्या काढल्या, शेला काढला, कुंडात आंघोळीला गेला. ते कुंड काही साधं नव्हतं, पार्वती मातेनं शापित केलं होतं, महादेवाशिवाय जो कोणी यात आंघोळ करण त्याचं लिंग प्रवर्तन होईल. नारदात गेला कर आणि वर आल्यावर नारद राहिलाच नाही. उगाच्या उगा धोतर गेलं, निरे आल्या, चिपळ्या गेल्या, बांगड्या आल्या, नाकाला हात लावला, इकडं नथनी इकडं मुरली, कानात झुमक, इथं टशी, बोरमा, चपलार, शांडार, शिली गेली, कमरेपर्यंत केस झाली, अशी चवळीच्या शिंगीसारखी दिकली, नार पाण्यातनं बाहेर आली. कोळ्याचा राजा, देवर राजा नावाचा राजा वनात त्याला ती दिसली आणि ती काय सोडतोय, धरलं तिच्या हातात. ती म्हणली तुला माहित नाही मी कोण आहे ग, काय तू. ती म्हणली मी 5 मिनिटापूर्वीच बदलले ग. त्यानं वडीत वडीत नेली, वर्षाला पुण्यतिथी नाही, लेकर 60 पोरं झाली. 60 किती झाली? 60. कुणाला झाली? कुणाला झाली? येडे का तुम्ही? नारदाला कशी वाटेल? नारदीला झाली. ती नारदाची आली, नारदी झाली. नारद की तो बाई नारदी, तिला 60 पोरं झाली. नारदी म्हणली दोन्ही 60च्या 60 पोरं एखादी पोरगी वार घालाय असते ना. 61वी पोरगी कपिलासृष्टी, 61 लेकर. आताच्या 2 समान होतात, 61 समायची सोपी आहेत. काय बाय म्हणली, एक बसताय, एक रडताय, एक झोपताय, एक जेवताय, एक मुतताय, एक हाकताय. नका म्हणली असल्या रोज मरमर बनण्यापेक्षा एकदाच मिळालेलं. कटाळून कटाळून जीव द्यायला गेली, कुंडात उडी मारली, जाग्यावर आली. शिली जाग्यावर आली. पुन्हा नारदीचा काय झाला, पुढे चिपळ्या दिसल्या, इना दिसला, असा पटवीनं बाहेर आला, गळ्यात इना, हातात चिपळ्या, नारायण नारायण नारायण. झटका अजून बाकी आहे. रुक्मिणी माता दारातच हार घेऊन उभा होत्या. नारदराव नारदराव राहिला नव्हता. आईसाहेब 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 बरं, तुम्हाला एवढंच सांगायचं होतं माझं चुकलंय तर तोंडाने सांगायचं की, नसतं ऐकलं 2-4 शिव्या द्यायच्या, नसतंच ऐकलं 2-4 हाणायचे. तेवढी बऱ्या कळा लस वाचले गे माय, काय त्यो नवरा काय ती लेकरा. रुक्मिणी माता म्हणल्या तुमचा रोग सांगून बरा होणार यातला. तुम्हाला 440 व्होल्टेज नाही, 1000 व्होल्टेजच द्यावा लागत आता. विचार करा, नारदाने एकदा देवाची बायको मागितली, नारदाला 61 बाळंतपण भोगावी लागली. तुम्ही आम्ही रोज देवाला देवाची बायको मागतो.
त्रास झाला, तुम्ही आम्ही साधी माणसं, एक काम करा. तरलं जात कधी संताची संगती आकळावा श्रीपती तरत कधी संत समागमी करावी तातडी. कारण देवाचं नाव घेतलं आणि वाया गेला असं जगत नाही. नाम घेता वाया गेला ऐसा कोणी. तुम्ही देवाला बसलत ना. बजई बजई कमंडनम समस्त पाप खंडनम सुपिच्च गुच्छ मस्तकम समाधवीन हस्तकम रूपवीत गोपिकम नमामि कृष्णनागर. बजई बजई कमंडनम समस्त पाप खंडनम स्वभक्त चित्त रंजनम सदैव नंदनंदनम. बजई बजई कमंडनम समस्त पाप खंडनम मनोज गर्भ मोचनम विशाल लोललोचनम रंग रंग सागरम नमामि कृष्णनागर. बजई बजई कमंडनम समस्त पाप खंडनम स्वभक्त चित्त रंजनम सदैव नंदनंदनम. कळलं काय कळलं ढेकळं कळलं काय कसं होतंय. हरी उच्चारणी अनंत पाप राशी जातीला लय अशी मग नाम संकीर्तन साधन पै सोपे जगतीला पापे तुका म्हणे सोपे आहे सर्व होणे फक्त करावी तातडी परमात्माची. कारण सगळ्यात सोपा महाराज फार सोपं आहे. पण आपलं कसं आहे लटके झाले कटके ते गाड्या एवढे राळे उडत चिमणी चरत चालले तिचे वाटी एवढी डोळे. मुंगी व्याली शिंगी झाली तिचे दूध किती 17 रांजण भरले पिले 12 हत्ती. व्याली कोण मुंगी दूध 17 रांजण कुणाचं मुंगीचं पिले किती कुणाचं दूध वाचत म्हणा की. संत खोटं बोलत असं कलियुग आहे. कर्म कमी बुवा भाटा जास्त. कोरोनाच्या काळात किलोभरच तांदूळ दिला पण अख्खा फेसबुक जाम केला. खरं आहे का खोटं. पोस्टवर पोस्टवर पोस्ट. करोड रुपयाचा बंगला बांधला बंगल्यावर नाव टाकलं मातृपितृ छाया. आम्हाला वाटलं भारत आई बापाची सेवा करतो काय की. आम्ही जेव्हा त्याच्याच घरी गेलो त्याच्या घरी गेल्यावर कळलं ह्याची मातृ वाट्यावर पितृ वाट्यावर छाया खटावर करतो कमी बोलतो जास्त. आयुष्यात एकदाच घालायची पंगत पण आयुष्यभर बसायचं सांगत घातली होती सप्त्यात घातली होती पुस्तक एकतर देऊ नको दिलं तर जरी स्वधर्मात होते जिच्यामुळे आपण याते तिथे त्याच्यामुळे होते सन्मान योग्य हा नियम आहे. द्यायचाय सन्मान द्या उपकार न ठेवता द्या तर स्वधर्म आहे. आता देऊ चला जाग्यावर या विषयाकडे बोलूया. मग करायचंय परमार्थ केला पाहिजे. करायचंय सोपा आहे पण माऊली हे सगळं घाईत का करायचंय. का करायचंय मान्य परमार्थ करायचाय मान्य पण कसं आहे ना माऊली जर तुम्ही केलं नाही ना उद्योग नाही सिद्धंती कार्याने न मनवत आहे नाही सुप्तस्य सिंहस्य प्रविशंती मुख्य मृगः. झोपलेल्या सिंहाच्या तोंडात स्वतःहून हरिण कधीच जात नाही. कष्ट न करता उद्योग मोठा होत नाही. कर्म न करता देव फळ देत नाही. फळ पाहिजे सुख पाहिजे कर्म करा. आपलं काय झालं एक माणूस एका योगाकडे गेला. माफ करा कानाला हात लावून सांगते पण सध्याच्या काळात योगी राहिलं नाही. आता फक्त भोगी योगी कोणाला म्हणावं तर माऊली सांगतात माणसाच्या शरीरामध्ये 72,000 नाड्या 24 नाड्या प्रधान 3 नाड्या प्राणवाहक. इडा पिंगळा आणि सुषुम्ना यातनं माणसाचा प्राणवायू वाहतो. 3.5 वेडे गमसली कुंडलिनी शक्ती या बेंबीच्या बेटापासून शस्त्राचं भेदन करत भ्रमरंध्रात जाऊन मिळते. तेच माणसाला समाधी लागते. माणसाला समाधी लागते योगाचं पहिलं लक्षण पूर्ण होतं. योगी कोणाला म्हणावं माऊली सांगतात